हॅलो एव्हरीवन, वेलकम टू स्वराज रेसिपीज. आज आपण साबुदाणा बटाट्याचे पळी पापड बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे या वाटीने 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. सुरुवात आपण साबुदाणा भिजवण्यापासून करणार आहोत. त्यासाठी मी ज्या दिवशी करायचं आहे त्याच्या आदल्या दिवशी रात्री भिजत घालतो आहे. म्हणजे जसं मी उद्या करणार आहे तर आज रात्री भिजत घालतो, म्हणजे रात्रभर छान भिजतात, मऊसूत भिजतात. तर आता आपण पहिल्यांदा साबुदाणा धुवून घेऊयात. तर मी इथे हे साबुदाणे धुवून घेतलेले आहेत. वाटीची साईज ही आहे, तुम्ही पाहू शकता, मोठी वाटी आहे. जवळजवळ अर्धा किलो साबुदाणा बसला या वाटीत. तर आता आपण हे साबुदाणे धुवून घेतलेले आहेत. तर हा बुडेल इतपत त्यामध्ये पाणी घालायचं आहे. बुडेल इथपर्यंतच घालायचं आहे. तुम्ही पाहू शकता, अगदी एवढं एवढं वरती ठेवायचं आहे. एवढं एवढंच बोट बुडेल इथपर्यंतच पाणी ठेवायचं आहे. आणि आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि ह्याला रात्रभर असंच भिजू द्यायचं आहे. पाहू शकता आपला साबुदाणा किती छान मऊसूत भिजलेला आहे. अशाच प्रकारे भिजवून घ्यायचा आहे. पाहू शकता सहज स्मॅश होतोय. तर आपण ज्या वाटीने साबुदाणा मोजून घेतला आहे 1 वाटी, त्या वाटीने 5 वाटी पाणी घ्यायचं आहे. तीन, 4, 5. आता हे पाणी आपल्याला कडकडून उकळून घ्यायचं आहे आणि उकळल्यानंतर यामधून आपल्याला 1 वाटी पाणी बाजूला काढून ठेवायचं आहे. आता आपण त्यावर झाकण ठेवूयात, म्हणजे पाणी लवकर उकळेल. पाहू शकता पाण्याला छान उकळी आलेली आहे. आता यामधून आपण 1 वाटी पाणी काढून घेऊयात. आता याच्यामध्ये फक्त 4 वाटी पाणी आहे. पाणी कमी पडलं तर घालता येतं, पण जास्त झालं तर बिघडतं. त्यामुळे पाण्याचा अंदाज घेऊनच करा आणि शक्यतो 1च वाटी वापरा. म्हणजे जी साबुदाणा मोजायला घेतली त्याच वाट्याने पाणी मोजून घ्या. आता यामध्ये मी 1 टेबलस्पून मीठ घालतो आहे. आता यामध्ये आपण हा सगळा साबुदाणा घालून घेऊयात. हे आपल्याला सारखं हलवत राहायचं आहे. हलवायचं थांबलं तर ते खाली चिटकून बसतं. सारखं म्हणजे 1-2 मिनिटांनी हलवायचं. गरज वाटली तरच आपण पाणी घालणार आहे. गॅस शक्यतो मीडियम ठेवा. खूप हाय किंवा खूप लोच ठेवू नका. मीडियम ठेवा. मीडियमवरती होतं पटकन. आता 5 ते 7 मिनिटांनी बघूयात आपण. तुम्ही पाहू शकता आपला साबुदाणा मस्त असा ट्रान्सलुसंट किंवा ट्रान्सपरंट म्हणू शकतो असा झालेला आहे. आता या स्टेजला आहे ना, मी इथे हे 2-3 मोठे बटाटे किसून घेतलेले आहेत. असे लांब लांब किसायचे. हे पहा. आता हा संपूर्ण बटाटा आपण यामध्ये घालणार आहे. छान हलवून घ्यायचे. कढईच्या तळापासून हलवायचे. वर हलवू नका, नाही तर चिटकून बसेल. तुम्ही पाहू शकता हे बॅटर किती घट्ट झालेले आहे आत्ताच. पण अजून ह्याला आपण 7 ते 8 मिनटं शिजवून घेणार आहे. सतत असं हलवत राहायचं, नाही तर खाली चिटकून बसेल. शक्यतो अशी पसरट कढई घ्या, म्हणजे नीट हलवता येईल. उभं भांडं घेतलं तर वरती हलवता येतं, खालपर्यंत हलवून घेता येत नाही. त्यामुळे शक्यतो अशी पसरट कढई घ्या. कढई किंवा पातेलं काहीही घ्या, पसरट असू द्या फक्त. तुम्ही पाहू शकता 7 ते 8 मिनिटांनी याच्यावरती छान एक अशी ग्लेस आलेला आहे. हे पहा, हे जवळजवळ शिजलेलं आहे. पण आपण अजून याला 5 ते 10 मिनटं अजून
शिजवून घेणार आहोत। पाहू शकता किती घट्ट झालेलं आहे। उरलेलं पाणी परत टाकायची सुद्धा गरज नाही आहे। बरोबर 1 वाटीला 4 वाटी पाणी लागलं। 5वी वाटी ठेवली असती तर कदाचित ते पातळ झालं असतं। सो असंच अंदाज घेऊन करा। मी याला अजून एक 5 ते 10 मिनटं शिजवून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता हे शिजलेलं आहे पूर्णपैकी। शिजलेलं कसं ओळखायचं? हलवताना खूप असं जड जातं आणि असं पळीवरती घेतलं तसं पटकन खाली येत नाही बघा वरचं। तर हे बऱ्यापैकी म्हणजे पूर्णपणे शिजलेलं आहे। तर आता 5 मिनटं आपण ह्याला असंच रेस्ट करणार आहोत आणि 5 मिनटानंतर त्याचे पापड घालणार आहोत। मी इथे डिरेक्टली असा प्लास्टिकचा पेपर अंथरून घेतलेला आहे आणि त्यावरती तूप लावलेलं आहे। तुम्ही तुपाऐवजी शेंगदाण्याचं तेलसुद्धा लावू शकता। आता आपण पापड घालूयात। हे पहा, असं एक पळीभर घ्यायचं आणि फक्त ठेवून असं पसरवायचं। हे पहा, अशाच प्रकारे मी सगळे पापड घालून घेणार आहे। तुम्हाला जी साईज हवी आहे त्या साईजमध्ये तुम्ही करा। तुम्ही पाहू शकता मी इथे अर्ध्या मिश्रणाच्या पापड्या काढून घेतलेल्या आहेत। आता हे जे मिश्रण अर्धं उरलेलं आहे यामध्ये मी लाल तिखट मिक्स करतो आहे। म्हणजे ह्या मिठाच्या पापड्या आणि हे तिखटाच्या, ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि ह्याच्यासुद्धा अशाच पापड्या पाडून घ्यायच्यात। हे पहा, असंच मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता ह्याच्यासुद्धा मी पापड्या पाडणार आहे। तुम्ही पाहू शकता की आपल्या सगळ्या पापड्या करून झालेल्या आहेत। हे पहा, एवढ्या प्रमाणामध्ये बरोबर 72 ते 73 पापड्या होतात। आता ह्या चांगल्या 2-3 दिवस उन्हामध्ये सुकवून घ्यायच्यात, कडकडीत उन्हामध्ये सुकवून घ्यायचे। हे पहा, आपल्या पापड्या इथे वाळवून झालेल्या आहेत। तुम्ही पाहू शकता, हे पहा किती मस्त झालेले आहेत। आता मी तुम्हाला 2-3 तळून दाखवतो। हे पहा, तुम्ही पाहू शकता किती मस्त फुलली आपली पापडी, जवळजवळ 4 पट झालेली आहे। तुम्हाला मी अजून एक तिखटवाली तळून दाखवतो आता। हे पहा किती छान फुलत आहेत। हे पहा, तुम्ही पाहू शकता किती चौपट फुलली पापडी आणि शिवाय आपण जे बटाट्याचे लांब लांब किस केले होते त्याच्यामुळे ते किससुद्धा स्पष्ट दिसतो त्याच्यामध्ये आणि दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसतात आणि शिवाय चौपट फुललेले आहेत। मी तुम्हाला एक पापडी तोडून दाखवतो। हे पहा किती कुरकुरीत झाली आहे। तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि ह्या सगळ्या वाळलेल्या पापड्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरा आणि हवाबंद डब्यामध्ये ठेवा, वर्षभर टिकतात। ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।